हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं. तर आज आपण शिकणार आहोत 34 चेस्ट साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग. तर हे बघा, हे मापासाठी ब्लाऊज आलेला आहे. तर इथे सर्वात पहिले आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे पाठीमागच्या भागाची, जी की इथं 12.5 इंच येत आहे. छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा, 8.5 इंच येत आहे. आणि कमरची पूर्ण साईज मोजून घ्यायची आहे. कमर इथे येत आहे 27.5 म्हणजे 27.5 इंच येत आहे. आता कपडा डबल फोल्डमध्ये बंद बाजू आपल्या साईडला ठेवायची आहे. इथे 13.5वर मार्किंग करायचं आहे उंचीसाठी. इथे शोल्डर मी 5.25 इंच घेतले आहे, हे बघा. आणि आर्महोल इथे 5.25 इंच घेतले आहे. आता पाठीमागच्या भागात मी इथे 8.25 इंचच घेतला आहे. छातीचा चौथा भाग 0.5 इंच कमी घेतला आहे. आणि पाठीमागच्या आर्महोलला 1/2 इंच क्रॉस देऊन इथे पाठीमागचा आर्महोल शेप देऊन घेतला आहे. इथे गळा रुंदी मी 2.25 इंच घेतली आहे. हे बघा, पाठीमागच्या आपल्या जी तयार पट्टी आहे ती इथे 4 इंच आहे, 4.25 इंच आहे. तर मी इथे 5 इंचावर मार्किंग करून गळ्यासाठी माप टाकलेलं आहे. कमरेचा चौथा भाग इथे घेतला आहे 6.25 इंच. आणि या प्रकारे इथे हे कट करून घेत आहे. आता समोरून ओपन बाजू आहे कपड्याची. आता हे जो पाठीमागचा भाग आपण कट केला होता तो इथे ठेवून घ्यायचा आहे. आणि जसं आहे तसंच पहिले आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्यातसुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. आता सर्वात पहिले आपल्याला इथे खालच्या साईडला 0.5 इंच वाढवून घ्यायचं आहे समोरच्या भागामध्ये. आणि आर्महोलचा जो बॉक्स आहे आपल्याला तो तयार करून घ्यायचा आहे समोरच्या आर्महोलची गोलाई देण्यासाठी. आणि या प्रकारे 1 इंचावर समोरच्या आर्महोलसाठी गोलाई देऊन घ्यायची. आता समोरचा गळा मोजून घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने. तर इथे 5.5 इंच येत आहे, तर मी इथे 6.25 इंच घेत आहे. कारण की आपला जो आपण गोलाईमध्ये ओढून घेतो तो अधिक 0.5 इंच कमी होतो. आणि 0.5 इंच शिलाईसाठी. खालच्या साईडला मी इथं 2.5 इंच मार्किंग केलं आहे. आणि गळ्याला असा गोल शेप देऊन घेतला आहे थोडासा आतमधून. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी मोजून घ्यायची आहे ब्लाऊजची आणि कटोरी मोजून घ्यायची आहे. तर इथे समोरच्या साईडला मी 2.5 इंच ठेवली आहे. आणि फिटिंगच्या साईडला इथे 2 इंच ठेवली आहे. तर त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं, जे पाठीमागे टक्ससाठी आपण 1 इंच वाढवून घेतलं होतं ते इथे मायनस करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला इथे क्रॉसपट्टीसाठी माप टाकून घ्यायचं आहे. कटोरी इथे 5.5 इंच टाकले आहे बघा माप. आर्महोलच्या साईडला इथे 2.25 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि या पद्धतीने कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, या प्रकारे इथे कट करून झालं. इथे थोडंसं एक्स्ट्रा ठेवलं आहे मी क्रॉसपट्टी जो आपण आहे हुक पट्टी लावणार त्याला. आणि इथे जो समोरचा पार्ट आपला तयार होणार आहे त्याच्यामधून 0.5 इंच कमी केला आहे मी. कारण की जे आर्महोलच्या साईडला खाली आपला फिटिंगच्या साईडला झोल येतो ना, तर तो झोल येणार नाही यामुळे. आता इथे बाहीची कटिंग करत आहे. इथे बघा, बाहीची उंची 8 इंच आहे. तर हे बघा, इथं जी बाहीची घडी घेतली आहे मी ती इथे 8.5 इंचच घेतला आहे, छातीचा चौथा भाग. आणि बाहीची लांबी इथे मी 9 इंचावर मार्किंग करत आहे. 8 इंच आपले तयार बाही येणार. आणि इथे बघा, आपली कॅप हाईट 3 इंचावर टाकली आहे मी. इथे जो आर्महोलचा आपला राऊंड आहे तो पूर्ण तो राऊंड मोजून घ्यायचा आणि तेवढं मार्किंग करून इथे आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. इथे दंड घेर इथे 4.5 इंच आहे. आणि 1.5 इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा घेऊन आपल्याला बाहीचा शेप देऊन इथे कट करून घ्यायचा आहे. सेंटरला आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे बाही जोडते वेळी.
आता इथे 2 भाग आपल्याला मागे ओढून घ्यायचे आहे. या प्रकारे अर्धा ते पाऊण इंच आणि समोरच्या भागासाठी आपल्याला बाईला शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा या प्रकारे. आता इथे आपल्याला कटोरी वाढून घ्यायची आहे, जे की ती बरोबर बसून नाही राहिली, पण इथे आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. त्यांचं छातीचा साईज एरवी थोडा कमीच आहे, तर इथे 1-1 इंचच कटोरी वाढून घ्यायची आपल्याला साईडला. हे बघा दोन्ही साईडला मी 1-1 इंच वाढवून घेतलं आणि मधात दोन्हीचं सेंटर काढून इथे 1.25 इंचावर खाली मार्किंग केलं आहे आणि क्रॉसमध्ये इथे कटोरीचा शेप देऊन घेतला आहे बघा. या प्रकारे आपली कटोरी इथे तयार झाली आहे वाढवून. हे बघा इथे आपली 1 इंचापेक्षा कमी म्हणजे 1 इंचाचेच आपल्याला टक्स द्यावं लागणार आहे या प्रकारे. तर आता इथे सर्व आपली कटिंग झालेली आहे अस्तरची. हा आहे कपडा आपला साडीवरचा. तर हा उलटा आणि कोणता सरळ आहे ते बघून घेत आहे मी इथे. तर ही बाजू सरळ आहे, तर सरळ बाजूनेच इथे मी अस्तर ठेवून कट करत असते. आता सर्वात पहिली इथे मी बाईची कटिंग करून घेत आहे. बाईचा जो आपण पॅटर्न तयार केला तो अस्तरचा तो. तर शिलाईसाठी आपल्याला खालच्या साईडला अर्धा-पाऊण इंच सोडून आपल्याला एक्स्ट्रा वरच्या साईडला पण अर्धा-पाऊण इंच एक्स्ट्रा ठेवून इथे कट करून घ्यायचं आहे या प्रकारे. आता पाठीमागच्या भागाची आपल्याला कटिंग करायची आहे. तर जशी डिझाईन आहे तसं डिझाईनच्या प्रमाणे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. डिझाईन कधी पण आपली पाठीमागच्या भागाला उभ्यामध्ये आली पाहिजे. तर हे बघा इथे पाठीमागचा भाग ठेवून इथे कट करून घेत आहे. याच प्रकारे आपल्याला सर्व जे पार्ट आपले तयार आहेत ते बरोबर व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे आणि कटिंग करून घ्यायचे आहे. खूप सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाऊजची कटिंग होते आणि जर या प्रकारे तुम्ही कटिंग आणि शिलाई कराल तर फिटिंग पण आपली व्यवस्थित एकदम येणार. तर अशी कटोरी ठेवून घ्यायची आपल्याला तिरकसमध्ये या प्रकारे. आता क्रॉसपट्टीचं बाकी आहे, तर व्यवस्थित खालचा वरचा भाग आपल्याला बघून घ्यायचा आहे. हे बघा इथे खालचा भाग कमी आहे, म्हणून मी दुसऱ्या भागाकडून कटिंग करत आहे, जे आपल्याला दोन्ही भाग सेम आले पाहिजे. ते बघा इथे क्रॉसपट्टीचं कटिंग होतं आहे आपलं. हे बघा इथे सर्व भाग आपले कटिंग करून झाले आहे आणि हा साडीमधला थोडासा कापड काढला आहे मी आणि याचीच आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. गळ्याला छान वाटतं थोडं कॉन्ट्रास्टमध्ये. चला तर मग आता या प्रकारे तुम्ही पण कटिंग करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.